कंदमाळा परिसरामध्ये पूल पडलेला आहे आणि यामध्ये 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अजूनही पुलाखाली कोणी अडकून पडल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे पूल काढण्याचं काम जे आहे ते क्रेनच्या सहाय्याने सुरू आहे। किती वाजता सगळी घटना घडली, काय लोकांना तुम्ही आव्हान करत होता आणि काय झालं? आपली घटना घडली 3:45 वाजता, 3:30 पावणे 4च्या दरम्यान घटना घडली। याच्यामध्ये एक 30 जण मायमर म्हणजे एक पावना हॉस्पिटल, आतर हॉस्पिटल आणि जनरल आपलं तळेगावचं मायमर हॉस्पिटलला आहेत। बरेच जण 1-2-3 मयत काढले इथनं। आता एक जण होता जिवंत होता, त्याला पण काढलेला। आता अजून चालू आहे काम। हे कशामुळे पडला पूल की याच्यामध्ये बाईक खूप घेऊन गेले लोक आणि तिथं थांबलेले होते, फोटोशूट करत होते, त्याच्यामुळे एकंदरीत मोड लागला। म्हणजे या पुलावरती लोक थांबलेले होते, काय झालं? त्या पुलावरती लोड जास्त झाला होता, त्याच्यामुळे त्या वजनाने तो पूल खाली गेला, ढासळला। कधीपासूनचा सगळा पूल आहे, लोकांना तुम्ही आव्हानही केलेलं होतं? यो कमीत कमी 30-35 वर्षापूर्वीचा पूल आहे हा। तर हा पूल म्हणजे हे झालेला आहे, तर लोकांना तिथं बोर्ड वगैरे लावलेत की कुणी या पुलावर जाऊ नका। तर तरी लोक खूप त्या पुलावर गर्दी करून राहिले आणि तो पूल ढासळला। नक्की लोकांनी गर्दी केली होती, कशा पद्धतीने रेस्क्यू केलं, काय तुम्ही सांगत होते लोकांना? लोकांना काही इथं गर्दी करायची एवढी गरज नव्हती, कारण की पूल खूप जुना आहे। हा जुना असल्या कारणामुळे कधी पण पडू शकतो। अचानक त्याच्यावर वेट जास्त झाल्यामुळे पूल ढासळून गेला। नक्की पुलावरती जास्त वजन झालं? हो, नक्कीच जास्त वजन झालं। अतिरेक झाल्यामुळे पूल पडला। या ठिकाणी सगळ्या जागोजागी बोर्ड पण लावलेले आहेत, पण हे स्थानिक लोक नाहीत, ही सगळी पिंपरी चिंचवड, पुण्या साईड, मुंबई साईडची लोक इथून गर्दी करतात। लोकल लोकांना माहिती इथं काय नक्की धोका आहे, त्यामुळे लोकल लोक गावाले इथले तळेगावातली किंवा शलवाडीतली कोण लोक नसतात, ही सगळी बाहेरची लोक आहेत। पण अनेक लोकांनी याचे रील्स केले, त्यामुळे ही सगळी गर्दी वाढली म्हणणं आहे। हो, आधी 4-5 वर्षापूर्वी इथं काही गर्दी नसती। जेव्हापासून इंस्टाग्रामवर याचे रील्स व्हायरल झाले तेव्हापासून हे बाहेरचं सगळ्या महाराष्ट्रातनं लोक हे बघण्यासाठी येतात। हे धोकादायक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये इथं पाणी अजिबात नसतं, त्यामुळं जे उन्हाळ्यामध्ये इथं येऊन गेला त्याला याचा धोका माहिती। पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरल्यामुळं खाली खचगळेत, त्याला कुणाला माहीत नसतं, अंदाज नसल्यामुळं ही घटना घडलेली आहे। नक्की काय अंदाज नव्हता नेमका, काय गर्दीचं कारण काय आहे, काय झालं आज आणि एवढी गर्दी कुठून आली? तुम्ही जर बघितलं तर आज रविवार आहे आणि तिकडे गाड्या पण लागलेल्या आहेत। गावकरी जे आहेत ते इकडे तिकडे ये जा करत असतात त्यांच्या डेली रुटीनसाठी। पण जर तुम्ही बघितलं तर बाहेरून आलेले लोक तिथं त्यांनी जमाव केला, एक इकडे ये जा करणारे लोक, एक 50-100 लोक तिथं जमल्यामुळे तो पूल आधीच हलतो। 1-2 माणूस जरी गेले, एखादी गाडी गेली तरी तो हलतो पूल, आणि एवढे सगळी गर्दी जमल्यामुळे तो पूल खाली गेलेला आता वजनामुळे। आपण आता रेस्क्यू सुरू आहे, कशा पद्धतीने हे सगळे रेस्क्यू आहे आणि काय लोकांना तुम्ही सांगणार आहे? लोकांना आम्ही हेच सांगेल की असं धोकादायक ठिकाणी जाणं टाळा। आणि या ठिकाणी कोणी गार्ड तैनात होते का किंवा काय, कोणी पोलीस सर्व होते, पोलीस पण त्यांना बाहेर काढत होते। कंप्लेंट पण केली होती गावकऱ्यांनी, तरी पण ते लोक, एवढी गर्दी होती की ते काढूच नाही शकत।